नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा जो विषय आहे आले अद्रक बाजारभावाविषयी हा व्हिडिओ बनवणार आहोत। कारण की एक साधारणपणे 5 ते 6 दिवसांमध्ये आलेचे जे रेट आहे, अद्रकचे जे रेट आहे, तर या रेटमध्ये बराचसा डिफरन्स पडला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, कारण की याआधी आपले बरेचसे व्हिडिओ झाले होते आलेच्या बाजारभावावरती, पण सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर एकदम फास्टमध्ये थोडेसे बदल झालेले आहे। त्यामुळे हा पण जो व्हिडिओ आहे तर आलेच्या बाजारभावाविषयी बनवणार आहोत आणि इथून पुढे साधारणपणे काय बाजारभाव राहतील याविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला 15 दिवसापूर्वी साधारणपणे 65 रुपयापासून तर 70 रुपयापर्यंत ते 72 रुपयापर्यंत जे आहे का आल्याचे जे रेट चालू होते, तर सध्याच्या कंडिशनला काय झालंय, आल्याच्या जे रेटमध्ये बराचसा बदल झाला आहे। मी आज सकाळपासून कॉल करतोय, सांगली सातारा झालं, त्यानंतर आमच्या संभाजीनगरमध्ये सिल्लोडचा भाग झाला, वैजापूरचा भाग झाला आणि उर्वरित जो महाराष्ट्रामध्ये जिथं आले घेतले जाते तिथलचे जे व्यापारी मित्र आहे, त्यासोबत जे चांगले शेतकरी आहे, जे शेतकरी आले पीक घेतात समजा किंवा मग अनुभवी आहे, त्यांना मार्केटचा एक अंदाज कळत असतो, तर त्यांच्याशी पण चर्चा केली आणि त्यांना विचारलं की कुठल्या भागामध्ये कसे रेट चालू आहे। पण सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर आल्याचे जे रेट आहे साधारणपणे बरेचशा ठिकाणी बघितलं तर 85 रुपयापासून तर 90 रुपयापर्यंतचे रेट मिळाले आहे क्विंटलचे। पण बरेचशा चांगल्या ठिकाणी मला असे रेट मिळाले आहे एक साधारणपणे 97-98 ते 10,000 रुपयापर्यंतचे आजचे रेट मिळाले आहे। पण सध्याच्या कंडिशनला असा विषय झाला आहे की शेतकरी मित्रांना माहीत नसल्यामुळे कमी रेटमध्ये सौदे होत आहे। तर आता ते सौदे होत आहे कारण की ते प्रॉपर इन्फॉर्मेशन न मिळाल्यामुळे या गोष्टी होत आहे। पण शेतकरी मित्रांनो, सध्याचे जे रेट सांगितले मी तुम्हाला एक साधारणपणे 95 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत क्विंटलचे जे रेट चालू आहे, हे सुपर मालाचे रेट चालू आहे, हे बियाणीचे रेट नाही। जे जागेवरती आपण जे रेट देतो, माल देतो समजा, त्याचे हे रेट आहे। बरेचसे शेतकऱ्यांना पण विचारलं आणि व्यापाऱ्यांना विचारलं की सध्याच्या कंडिशनला काय चालू आहे बा। पण मग काय असतं, आपला जसा माल ज्या क्वालिटीचा माल असेल समजा, तर त्या क्वालिटीनुसार जे रेट आहे ते डिपेंड आहे। एक साधारणपणे जर विचार केला, जर आपला जर A1 क्वालिटीचा जरी माल असेल तर 95 रुपयापासून तर एक साधारणपणे 10,000 रुपयापर्यंत आजचे जे रेट आहे हे मार्केटचे रेट आहे, व्यापारी म्हणजे जागेवरचे रेट आहे। आपण व्यापाऱ्यांकडून घेतले आणि बरेचशा शेतकऱ्यांकडून आपण कॉल करून त्यांना एक शहानिशा पूर्णपणे आपण त्याची खात्री करून आहे, जे व्हिडिओ मध्ये जे आपण रेट सांगतोय तर ते रेट घेतलेले आहे। कालांतराने रेटमध्ये अजूनही चेंज होऊ शकतो, पण सध्याची कंडिशनला जे आल्याचे जे रेट चालू आहे ती आजची आपण तुम्हाला अपडेट दिलेली आहे। कारण की काय झालंय, बरंचसं प्लॉटमध्ये जे रेटमध्ये जे आहे तो खूप मोठा डिफरन्स पडलेला आहे। आपण या मागील पण जे व्हिडिओ बनवले होते तर ते पण बरेचसे 99 ते 95% पर्यंत जे व्हिडिओचे जे आपण रेट दिले होते ते बरोबर आलेले आहे आणि आजचे जे रेट आहे तर हे रेट पण पूर्णपणे बरोबर आहे। इथून पुढेही आल्याच्या रेटमध्ये डिफरंट होऊ शकतो, कालांतराने आल्याच्या रेटमध्ये आहे तर बदल होणार आहे। बदल म्हणजे रेटमध्ये आणखीन डिफरंट होऊ शकतो, वाढही होऊ शकते, चान्सेस आहे वाढ होण्याचे, कमी होण्याचे चान्सेस कमी आहे। जर असं काही झालं तर आपण लगेच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, कारण की हे बाजारभाव आहे, बाजारभाव हे कोणाला कळलेलं नाही। त्यामुळे आम्ही पण जो मार्केटचे जे रेट असतात किंवा आम्ही तुम्हाला जे रेट कळवत असतो, हे पण आम्ही पण बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये काय रेट चालू आहे या अनुषंगाने व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्या आधारित तुम्हाला जे रेट देत असतो। तर या व्हिडिओमध्ये जे आहे एक साधारणपणे आजच्या कंडिशनचे आजचे जे रेट आहे एक साधारणपणे 95 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंतचे रेट चालू आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, सिल्लोडच्या काही भागामध्ये, त्यानंतर आमच्या कन्नडच्या काही भागामध्ये आजचे जे सौदे झालेले आहे ते 95 पासून तर 10,000 रुपयापर्यंत आजचे जे सौदे ते झालेले आहे। स्वतःचे कॉल करून मी खात्री केलेली आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली आहे ती पूर्णपणे बरोबर दिलेली आहे। आता जर आपल्या समजा काही भागांमध्ये कमी जास्त पण होऊ शकते, कारण की जसं आपला माल आहे तर तसे आपले रेट त्यावरती डिपेंड आहे। जर आपला डागी माल असेल, सड लागलेला डागी माल असेल किंवा बालाची जी साईज असेल, चमक असेल, त्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात। तर सध्याच्या कंडिशनमध्ये आपले जे रेट चालू आहे तर ही साधारणपणे 95 पासून तर 10,000 रुपयापर्यंत रेट चालू आहे। जर 2-4 दिवसांमध्ये जर काही बाजारमध्ये किंवा मग रेटमध्ये जर काही डिफरंट मिळाला तर नक्कीच आम्ही पुढील व्हिडिओ लवकरच बनवू आपण, कारण की कसं शेतकऱ्यांना माहिती होणं खूप गरजेचं आहे। मीच बघितलं की परवा दिवशीचे सौदे आहे, कालचे सौदे आहे ते खूप कमी रेटमध्ये झालेले आहे।
आणि कमी रेटमध्ये झाल्यामुळे शेतकरी जो मित्र आहे तो फसायला नको, त्यामुळे जी आहे का आपल्याला आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर असे रेट होत असेल तर आपण ज्या व्यापाऱ्याला आपण समजा माल देतोय तर आपण कॅश व्यवहार करणं खूप गरजेचं आहे. कारण की काय झालंय, बरेचसे व्यापारी नवीन व्यापारी जे एका मार्केटमध्ये आलेले आहे आणि आपण भरोश्यावरती जर काम केलं तर कदाचित आपल्याला दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला जर आपलं काढायचं असेल किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला द्यायचं असेल तर आपण व्यवस्थित आपली खात्रीपूर्वक कॅश व्यवहार करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठं डाग लागणार नाही किंवा मग आपलं कुठेही नुकसान होणार नाही. जर आपला प्लॉट ठेवायचा असेल तर खोडव्यासाठी जर प्लॉट ठेवायचा असेल तर खोडव्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्यासोबत आता भर लावल्याने काय फायदा होईल आणि इथून पुढे पाणी व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे, जेणेकरून जे आल्याचं आपलं जर्मिनेशन चांगलं होणार आहे किंवा मग आपलं जे आल्याचं उत्पन्न चांगलं वाढण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच याची माहिती देणार आहे. आणि आल्याचे हे जे आजचे जे बाजार भाव दिले शेतकरी मित्रांनो, हे सध्याच्या कंडिशन मधले आहे, कुठं कमी पण असू शकतं किंवा मग कुठे जास्तही असू शकतं. पण आमच्या भागामध्ये आणि जिथे मी कॉल करून विचारलं तर त्याच्या कंडिशनमध्ये जे रेट चालू आहे ते मी व्हिडिओमध्ये दिले. यामध्ये मागे पुढे होऊ शकतो, कारण की हा बाजार भाव आहे आणि हा एक आमचा अंदाज आहे. अंदाजानुसार आम्ही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भागांमध्ये काय रेट चालू आहे आलेला किंवा अद्रकीला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद.